अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर. यानंतर श्री शटस्थल ब्रह्म 108 अंतेश्वर महाराज शिवाचार्य महाराज अमृतेश्वर महाराज शिवाचार्य महाराज जिंतूरकर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला अमृत उपदेश करावा. ओम शक्ती विशिष्ट परब्रह्मणे नमः. पंडितम पंडिताराध्यम पिंडादिस्थलबोधकम अखंडम दंडवत वंदे सूर्यमंडल मंडितम. प्रातस्मरणीय वीरशैव विमल मतस्थापनाचार्य जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंच आचार्यांच्या चरणी अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पित करीत अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी भगवान अमृतेश्वरापासून झालेल्या सर्व गुरु परंपरेला अनंत प्रणिपाद नमस्कार करीत या शुभमंगल प्रसंगामध्ये मुखेड गणाचार मठ संस्थांचे परमादरणीय परमपूज्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, त्याचबरोबर ज्येष्ठ गुरुवर्य परमपूज्य शटस्थल ब्रह्मे शंभुलिंग शिवाचार्य महाराज आणि तसेच शटस्थल ब्रह्मे सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, त्याचबरोबर शटस्थल ब्रह्मे चंद्रशेखर शिवाचार्य महाराज या सर्व गुरुवरांच्या पवित्र चरणी अनंत प्रणाम समर्पित करीत, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सद्गुरु नरसिंह महाराज, नरश्याम महाराज जी आणि अविनाशपुरी महाराज जी आणि आतापर्यंत फार सुंदर तुम्ही सगळे शोभायात्रा प्रतिवर्ष वेगवेगळ्या पद्धतीने असते तुमच्या गावामध्ये. यावर्षी आम्हाला असा भास झाला बहुशः झोपून जायचं काही. प्रत्येक वर्ष वेगवेगळ्या भंगीमध्ये अत्यंत सुंदर आम्ही बघितलं. इकडं तोंड करून बसलं तरी जाते ते, इकडं तोंड करून बसलं तरी जाते. असे अत्यंत सुंदर आणि मनापासून, बरं का, तुमची स्तुती नाही, मनापासून जर कोणती शोभायात्रा काढणारे जर गाव असेल तर तो काय गावाचं नाव तुमचं? बेळगी. ह्याचं कारण आहे लिंगैक सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांनी जो संकल्प केला, काल सकाळच्या आज सकाळच्या आशीर्वचनामध्ये तमळूरच्या महाराजांनी सांगत होते की लिंगैक सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांनी मौन धारण केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणी जरी आलं तर त्यांना फक्त एकच सूचना त्यांनी देत होते, काय? असं वडायचं आणि असं ढकलायचं.
पण तुम्हाला माहित आहे का, असं वडण्याचं आणि असं मागून ढकलण्यामध्ये अत्यंत मार्मिक रीतीचं उत्तर सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांनी जगाला देऊन गेलेले. आणि विशेष करून आपण रथच का करावा, या रथाचं महत्व काय, कशासाठी रथ ओढण्यात यावं. महाराजांना एक अमूल्य रीतीचा संदेश प्रत्येक वर्षी तुम्हाला आम्हाला सर्वांना आठवण करून द्यायचं होतं, म्हणून त्यांनी रथोत्सवाचं जिद्द करत होते. त्यांचं प्रतिरूप असलेले डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांनी तुमच्या सर्वांच्या सहयोगानं या गावामध्ये हे रथोत्सव प्रारंभ झाला. आज 8 वर्ष त्याला पूर्ण होत आहे. हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, फार आनंदाची गोष्ट आहे. कन्नड मध्ये एक म्हण आहे, देहो देवालय प्रोक्तः. या देहाला देवालय बनवणारा जर कोणी असेल तर तो सद्गुरूनच देहाला देवालय बनवतो, बाकी कोणालाही बनवता येत नाही. का, विचार करा. सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांनी एक संदेश काय देत होते. हा देह सुद्धा एक रथ आहे आणि हा देहाला रथाचं उपमा दिलेले. आणि आजच्या रथाला 4 चाक आहेत बघा. ते उगाच ओढायचं नाही. वडणाऱ्यांनी संकल्प करावा, मी आजपासून माझ्या जीवनामध्येही संकल्प करतो, धर्म अर्थ काम मोक्ष. किती आहेत ते विचारच आहे महाराज. मग धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्विध फल पुरुषार्थ मी आजपासून एकटं किंवा एकटी सादर करणार नाही, म्हणून असं गुरुला तुम्हाला वचन द्यावं लागतो ते रथ वडताना. नाहीतर मग इथं आमचे शास्त्री महोदय बसलेले आहेत, विचारा त्यांना. तुमचे लग्न आठवा. कोणाचे 80 झाले, कोणाचं 70 झालं, कोणाचं 50 झालं, कोणाचं आत्ताच झालेले. मग त्यांना आमचे शास्त्री महोदय लोकांनी एक मंत्र म्हणवतात, एक शपथ घेतात, शपथ घ्यायला लावतात तुम्हाला. धर्म अर्थ काम आणि मोक्ष नाति चरितव्यम, नाति चरितव्यम. मी आजपासून मी किंवा धर्मपत्नी किंवा पती आम्ही दोघंही, म्हणजे त्या दोघंही जण पंचाचार्यांना गुरुवर्यांना वचन देतात काय म्हणून, मी आजपासून एकटा हे चतुर्विध पुरुषार्थ मी साधन करणार नाही, मी सोबतच ही पुरुषार्थ साधन करतो. मग सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांना असं संदेश तुम्हाला द्यायचं होतं. ही 4 रथ वडताना, हे रथाचं चाक फिरत असताना तुझे पुरुषार्थ तुझ्यामधलं जागृत व्हावं, हे सिद्धयोगी राजेंद्र महाराजांचा संदेश होता जगाला. म्हणून हे काय हे नाहीये वर्षाला एकदा येणं, हे रथ ओढणं असं नाहीये. देहो देवालय प्रोक्तः. हे शरीर वेगळं नाहीये, रथ वेगळं नाहीये. या शरीरामध्ये सुद्धा एक गुरुरूपी आत्मा इथं प्रवेश आहे, इथं बसलेले. मग त्याच्यामध्ये काय आहे, गुरुचा हस्त मस्तक संयोगानं मांसपिंड असलेला शरीर मंत्रपिंड करून लिंग रूपामध्ये तुमच्या हातात जेव्हा लिंग देतात तेव्हापासून हे देह काय झाला, चालता फिरता रथ झाला म्हणून समजून घ्यायचं. चालता फिरता रथ झाला. कारण देहो देवालय प्रोक्तः. या देहामध्ये जसं रथ, या देहामध्ये जसं लिंग नसलं तर याला किंमत नाहीये, तसं त्या रथामध्ये सद्गुरूचं भावचित्र जर नसलं तर त्या रथाला किंमत नाहीये.
मग त्याला आपण समर्पण भावनेनं बघा, आता त्याला आपण दोरी लावलं, एवढं लांब दोरी आता आपण ओढत नेलो, मग ते दोरी काय संदेश देते समाजाला? त्या दोरी तयार करताना त्याच्यामध्ये असंख्य असं बारीक बारीक दोरी मिळून एक मोठा धागा तयार झालेला, दोरी तयार झालेली. मग त्याच्यातलं एक दोरी धागा काढून लावून ओढून बघा, ओढते का? नाही ओढत. मग ते दोरीला हात धरणाऱ्याने किंवा त्या दोरी लावणाऱ्याने, दोरी धरून ओढणाऱ्यांनी आणि त्याला बघणाऱ्या सगळ्यांनी असं बघून घ्यायचं, हे समाज सगळं एकत्रित आल्यावरच धर्माचं रथ ओढलं जातं, तोपर्यंत धर्माचं रथ ओढले जात नाही. आणि ते कुठपर्यंत ओढलं जातं? त्या शेवटच्या पायऱ्यापर्यंत ओढले जातं. त्याला म्हणतात पादगट्टी. तिथपर्यंत आपल्याला तिथं ओढले जातं. एक हंतामध्ये तिथं ओढले जातं. आणि आपलं रथाचं सुद्धा यात्रा सुरू होते. कुठपासून सुरू होते? आईच्या गर्भातून आपल्या रथाची यात्रा सुरू होते. आईच्या गर्भातून आपली यात्रा सुरू होते आणि कुठं जाऊन थांबते? सद्गुरूच्या चौकटला जाऊन थांबतं. तेव्हा त्याला देहाला रथ बनवले जातं. सद्गुरूच्या चौकट पर्यंत त्याला ओढले जातं. कळाला असेल तर जोरात टाळ्या वाजवा बेळीच्या लोकांना. ह्या रथाचं आणि त्या रथाचं काही अंतर नाहीये. लिंगैक्य सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांनी या जगाला काय संदेश देऊ इच्छितात हे बघा. त्यांनी जीवनापर्यंत असं केलं, असं केलं. हे असं करण्यामध्ये आणि असं करण्यामध्ये याला 7 दिवस पर्यंत बोललं तरी संपत नाही, एवढं आहे रथाबद्दल. मग या गर्भामधला जो शिशु आहे याचा रथ प्रारंभ झाला आणि ते कुठपर्यंत प्रारंभ राहतं? जोपर्यंत त्याला गुरुच्या चौकट पर्यंत येऊन त्याला दीक्षा होत नाही तोपर्यंत ते रथ पूर्ण होत नाही, असा संदेश त्याने दिला. तिथपर्यंत त्याला वड, गुरुच्या चौकट पर्यंत त्याला वड. मग हे रथ ओढत असताना आपलं रथ इथंच थांबतं कामा नाही. आपलं प्रत्येकांचं रथ याच्यात देव स्थापना करण्यासाठी, याच्यात आत्मचैतन्य बसवण्यासाठी सद्गुरूच्या पर्यंत, सद्गुरूच्या पायऱ्यापर्यंत हे रथ वडीत चल म्हणून तुम्ही सगळ्यांना संदेश दिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये रथ ओढत असताना इकडं मला नाही, मी बघितलं नाही, त्याच्यावर खारीक असं उडवले जातं आणि केळी सुद्धा त्याच्यावर असं अर्पण केले जातं. मग केळी आणि खारीक हे कशासाठी अर्पण करावं? खारीकचं पूर्ण नाव उत्तत्ती म्हणतात कन्नडमध्ये. उत्तत्ती. त्या शिखराला, तो जो रथाचा जो शिखर आहे त्याला असं अर्पण करतात. काय म्हणून अर्पण करायचं? अगोदर केळी अर्पण करतात. केळी अर्पण करत असताना बघा, केळीचं झाड एकदाच त्याला फळ देतो, पुन्हा देते का ते? हा. मग केळी अर्पण करत असताना लिंगैक्य सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांना म्हणायचं, महाराज जसं केळीचं झाड एकदा केळी दिल्याच्या नंतर त्याचं आयुष्य संपतो, तसं माझं जीवनाचं तुमच्या चरणी या जन्मामध्ये संपून टाका मला, म्हणून सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्यांना म्हणायचं. आणि जे उत्तत्ती म्हणजे तो खारीक जो अर्पण करतो, ते खारीक अर्पण करत असताना त्यांना म्हणायचं, अर्पण केल्यावर, अर्पण करत असताना म्हणायचं, मला उत्पत्ती याच समानात उत्पत्ती होतो. मला पुन्हा जीवनामध्ये उत्पत्ती करू नका, मला पुन्हा जीवनामध्ये उत्पत्ती करू नका. हे उत्पत्ती जे आहे मला नकोय, मला पुन्हा जन्म नकोय, तुमच्या चरणी मला विलीन पाहिजे, असं संदेश मागण्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आदर व्हावं, ह्या सगळ्या गोष्टी समाजाला कळावं म्हणून लिंगैक्य सिद्ध योगी राजेंद्र सिद्ध
योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांनी अनेक वर्ष त्यांनी मौन धारण करून आज या बेळी गावामध्ये बघा, अनेक गाव आहेत महाराजांना. मला तर वाटतंय 200 ते 250 शिष्य गाव असतील. पण तुमच्याच गावाला हे श्रेय का भेटला? याच्या पाठीमागे सुद्धा अनेक इतिहास बघितलं, इतिहासाचं अवलोकन करून बघितलं तर या गावामध्ये अनेक वर्ष पूर्वी उज्जैन जगद्गुरु महाराजांचा पदस्पर्श होऊन या ठिकाणी राहून अनुष्ठान करून गेले, म्हणून इथं सिद्धलिंग सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांचं मन इथं आला. या सगळ्या गोष्टीला कुठेतरी संबंध असतात, कुठेतरी प्रेम असतो, कुठेतरी बांधव असतो, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत जातो. म्हणून आम्ही प्रतिवर्ष बघतो हे रथोत्सव. आम्ही सुद्धा बघायलो 8 वर्ष झाला तुम्ही रथ आपण ओढत आहोत, सगळे महाराजांचा आशीर्वाद घेत आहोत. पण मला असं वाटतं या रथ ओढत असताना जे जे महाराजांनी देण्याचा संदेश देण्याचा जो प्रयत्न केलेले त्या सर्व संदेशाचं तंतोतंत पालन करतील असं सर्व सद्भक्त पालन करतील असं मला विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. म्हणून खूप वेळ झालेले, अजून गुरुवर्यांचे अमृतवाणी होणार आहे. म्हणून मी जास्त वेळ न घेता मी एवढंच म्हणू इच्छितो, बहुत गया थोड़ी रही थोड़ी भी अब जाए, बहुत गया थोड़ी रही थोड़ी भी अब जाए, हे नाथ सुन नायका ताल में भंग न पाए, ताल में भंग न पाए. बहुत गया, काही काही लोकांचं 80 वर्ष झालं, 90 वर्ष झालं, कोणाचं आज उद्या आहे. बहुत गया थोड़ी रही थोड़ी भी अब जाए, हे भी वेळ निघून जाणार आहे. हे नाथ सुन नायका ताल में भंग न पाए, म्हणजे हे वय निघून जाण्याच्या अगोदर, हे आयुष्य संपण्याच्या अगोदर जा कुठं गणाचार मठ संस्थांची पायरी चढ आणि तिथं म्हण, हे गुरु महाराज, ओ गुरु महाराज, माझ्या रथामध्ये सुद्धा लिंग स्थापना करा, तरच ह्या रथाचं किंमत आहे. म्हणून तुम्ही गुरु महाराजांना बोललं पाहिजे आणि ह्या संदेश महाराजांना विनवणी करून तुम्ही असं वागावं. म्हणून ह्या गेलेल्या आयुष्याचा जो लाभ आहे, कारण आयुष्य हे कोणासाठी थांबत नाही. आयुष्य क्षण एकोपी न लब्ध स्वर्ण कोटी बी. आयुष्याचा एक क्षण जर तुम्ही म्हणले मला वापस द्या, यमधर्माला म्हणले 1 सुवर्ण 1000 1 सहस्र सुवर्ण कोटी मुद्रा मी तुम्हाला देतो, मला गेलेलं घडी परत द्या. 2027 येईल, 26 येणार नाही, क्षण येणार नाही. म्हणून या क्षणाचा उपयोग सदुपयोग करून घ्यावं असं संदेश लिंगैक सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांनी जगाला दिलेले. त्यांचा मौन तपस्वीच, त्यांचा तपपूर्तीचा जो रथोत्सव सोहळा आहे, त्यांचा संकल्प रथोत्सव सोहळा, आपण त्यांचा स्मरणार्थ आपण या ठिकाणी प्रतिवर्ष करत चाललेले आहोत. मला वाटते आणखी ग्रामस्थ मंडळीने याच्यावर आणखी थोडं लक्ष घालण्याची गरज आहे. अजून काय घालायचं महाराज? या रथोत्सवाला एक मोठा जत्रेचं स्वरूप आलं पाहिजे. वाटाळ्या फक्त तुमच्या गावातलेच लोक नाही, पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त, जे बी मुखेडचे सर्व सद्भक्त आहेत किंवा कोणीही मानव जातीमध्ये जन्माला आलेले सर्व सद्भक्त, त्यांनी या मंदिरामध्ये येऊन या लिंगैक सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांचा जो रथोत्सव आहे, या भविष्यामध्ये ह्याला एक जत्रेचं स्वरूप आलं पाहिजे. कमीत कमी हे जत्रा 3 दिवस चाललं पाहिजे असं माझा विचार आहे. 3 दिवस कसं बी करा.
एकदा जनावरांचे बाजार भरवा. माळेगाव जत्रा आहे ना जवळ, या ग्रामपंचायती वतीनं महाराजांच्या नावाने एकदा जनावरांचे बाजार भरवा. आणि ते वरून गोल गोल फिरतात, ते थोडं आणायला लावा, इकडे थोडं तिकडे. लेकर जे गोंधळ करतात त्याच्यात जाऊन बसतात. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही सगळे महाराज लोक येऊन तुमच्या सगळ्यांच्या समक्ष एकदा मिरवणुकी होऊन मग जत्रेचं स्वरूप तिसऱ्या दिवशी आलं पाहिजे. कमीत कमी 3 दिवस या ठिकाणी काही बी करा, कसं बी करा, लिंगायत सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांच्या स्मरणार्थ या ग्रामपंचायतीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं हे भव्य दिव्य सोहळा थोडं वाढवत 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 नांदेड जिल्ह्यामध्ये जसं माळेगाव जत्रा प्रसिद्ध आहे तसं ह्या गावची सुद्धा जत्रा भविष्यामध्ये प्रसिद्ध झाला पाहिजे. त्या दिशेनं आपण प्रयत्न केला पाहिजे, तरच आपल्या गुरुचं नाव मोठं होणार आहे. एवढं या मंगलमय चिंतनामध्ये सांगून खूप वेळ झालेले, एवढंच थांबून आजच्या आशीर्वचनाला आम्ही पूर्ण विराम देतो. ओम शांती शांती शांती.